So, good morning, everyone here. Today, we are discussing about subspace. ज्याप्रमाणे आपण सबग्रुप कन्सेप्ट पाहिली असेल, सबरिंग पाहिली असेल, त्याप्रमाणे आपल्याला सबस्पेस पाहायचा आहे. So, what is the subspace? Can you view this screen? स्क्रीन दिसते ना सर्वांना? शेअर केली म्हणजे दिसत असेल. तर कोणतरी एक जण चॅटमध्ये टाका. ओके. Next article in the unit first is subspace. What do you mean by subspace? It is a non-empty subset of V. Who is V? V is vector space over F. V is vector space over F. Once it is non-empty subset, if W itself is a vector space over same field F, then W is called subspace of V. Simple definition आहे. हा V set आहे समजा. If this V is your set with field F and any non-empty subset of it over the same field वर द्यायचा होता पण हा V आणि V वरती जे काय ॲडिशन डिफाईन केली असेल, जे काय स्केलर मल्टिप्लिकेशन डिफाईन केलं असेल, सेम ऑपरेशन W वर असेल, वेगळ्या प्रकारचं राहणार नाही. म्हणजे V वरती ऑपरेशन वेगळं, W वरती वेगळं नाही. सबसेटचं जे काय असेल, सबसेटची फीड पण V चीच फीड असेल. म्हणजे सबसेटला जे मल्टिप्लाय करणार तुम्ही स्केलर घेणार ते पण काय असतील, V चेच असतील. तर अशा नॉन एम्प्टी सबसेट जर वेक्टर स्पेस असेल, तर त्या सबसेटला आपण सबस्पेस म्हणू शकतो. सबसेट ऑफ V असं म्हणू शकतो आपण त्याला. पण पॉवर पॉईंटकडे जाऊयात. This is our 9th lecture. I think 8th lecture it is. आणि सबस्पेस मी जर डिफाईन केलं होतं, a non-empty subset W of a vector space V is said to be subspace of V if W itself is a vector space with respect to the operations defined as of V. आणि W ची फीड पण तीच असेल. आणि आता आणखी एक महत्त्वाचं आहे, एखाद्या सबसेटमध्ये 0 एलिमेंट नसेल, 0 वेक्टर नसेल सबसेटमध्ये, तर त्याच्याकडे पाहायचं सुद्धा नाही सबसेट म्हणून. कारण 0 वेक्टर असणं महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण नॉन एम्प्टी चेक करत असताना काय करायचं, काही तर म्हटलं इट वॉन्ट बी अ सब वेक्टर स्पेस. इथे टायपिंगमध्ये एरर झाली. इट वॉन्ट बी अ वेक्टर स्पेस इफ 0 वेक्टर डझंट बिलॉंग टू दॅट. पण आता सबस्पेस दाखवायला पण प्रत्येक वेळेस वेक्टर स्पेस सारखे आपल्याला 11 कंडिशन दाखवावं लागतील का? 10 कंडिशन दाखवायची गरज नाही आपल्याला. वेक्टर स्पेसवरती काय आहेत, किती कंडिशन आहे टोटल जवळपास वेक्टर स्पेसवरती? वेक्टर स्पेसचं आपण पाहिलं तर त्याच्यावरती जवळपास 10 कंडिशन आहे. C1, C2, A1, A2, A3, there are total 10 conditions. And if you take any subset of it, non-empty means we must show that 0 belongs to that. If you take any we need not to check these 10 conditions again. Being a subset, some conditions holds automatically. मग सबसेट असल्या कारणानं कोणत्या कंडिशन मध्ये क्लोजर तर होणार नाही, दोन्ही क्लोजर होणार नाही. बाकी जिथं तुम्हाला इक्वेलिटी चेक करायचं आहे, नॉन एम्प्टीला पण 0 बिलॉंग्स टू W दाखवणार. W नॉन एम्प्टी पहिलं टार्गेट असेल तुमचं, दुसरं क्लोज, दोन्ही ऑपरेशन्स, बाकी काही दाखवायची गरज नाही. कशामुळं की जर आता सगळ्या कंडिशन 0 एक्झिस्टन्स ऑफ 0 सोडलं, सगळ्या कंडिशन्स काय जवळपास इक्वॅलिटीचेच आहेत. आता क्लोजर प्रॉपर्टी असेल तर 0 असेल तर तुम्ही निगेटिव्ह एलिमेंट आहे तिथं असं दाखवू शकता इझिली, त्याला काय अडचण नाही. ज्याप्रमाणे ग्रुपमध्ये तुम्ही एकाच कंडिशनवर सगळ्या कंडिशन दाखवल्या त्या, तशा इथं सुद्धा आपल्याला एकाच वरनं सर्व कंडिशन इथं दाखवायच्या. हे पाहिजे रिझल्ट दिलाय की काय म्हटलंय की हा W नॉन एम्प्टी सबसेट असेल
if W is non-empty subset of vector space V, and it is said to be subset of V if and only if it must satisfy two conditions. म्हणजे ही कोणती कंडिशन तुमची वेक्टर स्पेसची डेफिनेशनची C1 कंडिशन आहे, क्लोजर. फक्त क्लोजर कंडिशन चेक करायच्या, दुसरं काही चेक करायचं नाही. एखाद्या सेटचा, एखाद्या वेक्टर स्पेसचा सबसेट तुम्हाला वेक्टर स्पेस दाखवायचा असेल तर फक्त दोन्ही क्लोज. आणि नॉन एम्प्टीसाठी काय करायचं इथं, 0 बिलॉंग्स टू W फर्स्ट. ही एक कंडिशन नेहमी चेक करायची. जसं आपण सबग्रुपमध्ये आयडेंटिटी बिलॉंग्स टू एच दाखवत होतो, किंवा रिंगमध्ये 0 बिलॉंग्स टू सब रिंगमध्ये दाखवत होतो, किंवा आयडियल बसल प्रकार तिथे. तर तशाच प्रकारे इथं तुम्ही नॉन एम्प्टी आहे क्लिअर करण्यासाठी त्याआधी जो वेक्टर स्पेस व्हीचा 0 वेक्टर आहे तो W मध्ये सुद्धा आहे एवढंच चेक करायचं, बाकी काही नाही. म्हणजे W नॉन एम्प्टी आहे आणि तो नॉन एम्प्टी असेल तर मग आपण कोणतेही दोन एलिमेंट घेऊन या आणि स्केलर घेऊन ह्या कंडिशन तपासू शकतो. आता ह्या कंडिशन 10 कंडिशनला इक्वॅलन्स कशा आहेत ते आपण पाहणार आहोत आता इन द प्रूफ हाऊ दिस कंडिशन्स आर इक्वॅलंट टू दिस. आता इफ अँड ओनली प्रूफ दाखवायचा. आता एक पार्ट यातला तर सोपाच आहे. काय तो W समजा हा नॉन एम्प्टी सबसेट व्हीचा सबस्पेस आहे. व्हीचा सबस्पेस आहे म्हणजे काय, तो W इट सेल्फ वेक्टर स्पेस आहे. W इट सेल्फ इज अ वेक्टर स्पेस. W हा काय, याचा हा W हा जो व्हीचा सेट सबसेट आहे तो जर वेक्टर सबस्पेस आहे म्हणजे W सुद्धा काय आहे, वेक्टर स्पेस आहे. आणि W वेक्टर स्पेस आहे म्हणजे W वरती ह्या C1 C2 कंडिशन ऑटोमॅटिक त्या डेफिनेशन प्रमाणे होल्ड होतील. म्हणजे इम्प्लिकेशन पार्ट मध्ये काही अडचण नाही. W हा सबस्पेस आहे म्हणजे W हा वेक्टर स्पेस आहे, आणि बिईंग अ वेक्टर स्पेस दिस टू कंडिशन्स इझिली होल्ड्स. पहिल्या दोन कंडिशन वेक्टर स्पेस डेफिनेशनच्या. आपलं महत्त्वाचं दाखवायचं काय, एखादा नॉन एम्प्टी सबसेट असेल, एखादा नॉन एम्प्टी सबसेट असेल आणि त्याच्यावरती ह्या दोन कंडिशन होल्ड होत असतील तर राहिलेल्या 8 कंडिशन दाखवायचे आपल्याला. 2 तर दिलेल्या आहेत आणि W ला सबसेट म्हणजे वेक्टर स्पेस दाखवायचं असेल तर आपल्याला राहिलेल्या 8 कंडिशन मेन्शन करावं लागेल. त्याच्यातही बिईंग अ सबसेट असल्या कारणाने काही कंडिशन ऑब्वियस होतील. तर आपण अजूम करायचं. हे वन वे तुम्हाला इथे दिले पाहू. नेक्स्टच्या प्रूफमध्ये दाखवतो मी तुम्हाला. नेक्स्ट स्लाइड मध्ये प्रूफ आहे त्याचं. आता हा इफ एम्प्लाइज देन पार्ट आहे. This is necessary part means implication part. This is if implies then. तर तुम्ही आता एक्सप्लेन केलं W हा सबस्पेस आहे वेक्टर स्पेस व्हीचा, म्हणजे W हा स्वतःच वेक्टर स्पेस आहे विथ रिस्पेक्ट टू ऑपरेशन जे काही व्ह्यूवर असतील ते. आणि मग C1 C2 काय तुमच्या ज्या पहिल्या कंडिशन ऑटोमॅटिक फोल्ड होतील त्या वेक्टर स्पेस असल्यामुळे. त्याला पाहिजे तपासायची गरज नाही. म्हणजे इम्प्लिकेशन हे आहे. पण कॉन्व्हर्स पार्ट ज्याला सफिशियंट पार्ट म्हणतो आपण, देन पार्ट अजूम करायचा आणि इफ पार्ट प्रूव्ह करायचा. इट इज कॉल्ड सफिशियंट पार्ट. रिव्हर्स इम्प्लिकेशन या ठिकाणी, हे रिव्हर्स इम्प्लिकेशन आहे. तर कॉन्व्हर्सली आपण म्हटलं की W हा नॉन एम्प्टी सबसेट आहे ज्याच्यामध्ये या दोन कंडिशन होल्ड होत आहेत. दोन कंडिशन कोणत्या, की W1 plus W2 belongs to W for every W and W2 in W, and if K or alpha is a scalar, K into W also belongs to W. This is true for each and every vectors in W and scalar in FDM. या दोन कंडिशन दिल्या आहेत C1 C2, आणि C1 C2 दिले आहेत. तुम्हाला कोणते दाखवावं लागतील पहा. त्याच्यावरून तुम्हाला 0 कसा आहे ते दाखवावं लागेल, त्याच्यावरून तुम्हाला निगेटिव्ह एलिमेंट कसा आहे ते दाखवावं लागेल. बाकी ह्या ज्या म्हटले खाली राहिलेल्या कंडिशन्स, आता कंडिशनची लिस्ट करतो मी इथे. C1 C2 दिलेलंच आहे, A1 A2 A3, नंतर M1 M2 M3 M4 या कशा कंडिशन होल्ड होतात ते आपण इथं 1 बाय 1 पाहू. एक A1 कंडिशन काय आहे, कॉम्युटेटिव्ह. आता कॉम्युटेटिव्ह कंडिशन दाखवायची म्हणजे आपल्याला काय काय म्हणावं लागेल, जर समजा कॉम्युटेटिव्ह नसेल W चे एलिमेंट्स कॉम्युट होत नसतील तर W चे एलिमेंट ऑलरेडी कुणाचे एलिमेंट आहेत, W चे सर्व एलिमेंट ऑलरेडी V चे एलिमेंट्स आहेत, कारण W हा V चा सबसेट आहे. बिईंग अ सबसेट, तर V च्या सर्व एलिमेंट वरती कॉम्युटेटिव्ह लॉ होल्ड होतो, तर त्याच्या सबसेट वरती का होल्ड होणार नाही, म्हणून A1 खाली म्हटले मेन्शन केलंय, हे ऑटोमॅटिक W मध्ये होल्ड होतात. A2 हा काय, लॉ ऑफ असोसिएटिव्ह. आता व्ही वरती असोसिएटिव्ह लॉ होल्ड होतो, म्हणजे व्हीच्या सगळ्या ऑब्जेक्टला असोसिएटिव्ह लॉ लागू आहे. मग व्हीचा सबसेटला का लागू असणार नाही, म्हणून A2 पण तिथे ऑटोमॅटिक शेवटी होल्ड होतं असं दाखवलंय. आता फक्त झिरोचं तुम्हाला इथं चेक करायचं, ते या पार्टमध्ये दाखवलेलं आहे.
आणि आपण जर 0 हा फील्डचा एलिमेंट घेतला, 0 बिलॉंग्स टू फील्ड अँड डब्ल्यूचा एक कोणता एक डब्ल्यू घेतला, तर यांचा प्रॉडक्ट त्या वेक्टर स्पेसमध्ये काय असेल? 0 वेक्टर असेल. मी याला 0 बार म्हणतो वाटलंच. आणि आपल्याला C2 कंडिशन दिली, स्केलर मल्टिप्लिकेशन क्लोज आहे. कोणते आहे? हा 0 बार नाही आहे ॲक्चुअली. दिस इज नॉट 0 बार. हा 0 आहे. दॅट 0 इज 0 scalar. Result is vector because scalar into vector results vector. स्केलर मल्टिप्लिकेशन क्लोज म्हणजे व्ही मध्येच आलं पाहिजे ते. तर हा 0 स्केलर आहे. 0 स्केलरने एखाद्या वेक्टरला मल्टिप्लाय केलं तर आपण एक रिझल्ट पाहिला होता व्हीमध्ये, की आता डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू हा कॅपिटल डब्ल्यूचा भाग आहे. कॅपिटल डब्ल्यू ऑलरेडी सबसेट ऑफ व्ही आहे. तर व्हीमध्ये तो व्ही हा वेक्टर स्पेस असल्या कारणानं 0 इंटू वेक्टर स्पेसचा प्रत्येक एलिमेंट काय असतो? 0 वेक्टर देतो. आता स्केलर मल्टिप्लिकेशन क्लोज C2 वरून आपण काय म्हणू? हा हे जे काय आन्सर येत असेल, ते आन्सर पण कुठला आहे? It belongs to W. So in this way, A3 words. And how negative element exists? Once again in the field 1 exists, so minus 1 also exists. So minus 1 is the scalar, which is multiplied to W vector. आणि यांचा प्रॉडक्ट काय तो V मध्ये मायनस डब्ल्यू. म्हणजे हे मायनस डब्ल्यू तिथं आहे, तर मायनस डब्ल्यू पण त्या ठिकाणी आहे. म्हणजे A4 कंडिशन सॅटिस्फाय होते. बाकी M1 मध्ये इक्वॅलिटी आहे. M1 मध्ये वेक्टरचे ॲडिशन डिस्ट्रीब्यूट होते. ती व्हीमध्ये ॲडिशन डिस्ट्रीब्यूट होते, त्या सबसेटवरती होल्ड होईल. म्हणजे इथं तुम्ही काय केलंय, की समजा केने मल्टिप्लाय केलंय W1 प्लस W2ला. W1 प्लस W2 हे डब्ल्यूचा भाग असतील, तर ते व्हीचा पण भाग आहे. आणि बिईंग एलिमेंट ऑफ व्ही हे कुणाच्या बरोबर असेल? KW1 प्लस KW2 डायरेक्टली. M2चं तसंच आहे, 2 स्केलरचं ॲड करायचं तुम्हाला. K प्लस H मल्टिप्लाय बाय 1 वेक्टर. तर आता डब्ल्यू हा डब्ल्यूचा पार्ट आहे आणि डब्ल्यूचा पार्ट म्हणजे ऑलरेडी व्हीचा आहे. व्हीमध्ये ही पण कशाच्या बरोबर आहे? इन व्ही दिस कॅल्क्युलेशन गोज टू KW प्लस KH. इक्वॅलिटी दाखवायचं, दुसरं काही नाही. हे चारही कंडिशन व्ही वरती होल्ड होत आहेत. चारही कंडिशन व्हीच्या सगळ्या ऑब्जेक्टवरती आणि डब्ल्यूचे सगळे ऑब्जेक्ट व्हीचे आहेत. म्हणून इथं डायरेक्ट म्हटलंय की A1, A2, M1, M2, M3, M4 आर होल्ड इन डब्ल्यू बिकॉज डब्ल्यू इज अ सबसेट ऑफ व्ही. जर हे डब्ल्यू वरती होल्ड झाले नाही, तर व्ही वरती होल्ड होणार नाही. आणि व्ही वरती होल्ड झाला नाही, तर व्ही काय आहे? वेक्टर स्पेस आहे. एक वेक्टर स्पेस राहणार नाही. आणि अशा प्रकारे तुम्ही 10च्या 10 एक्झाम सॅटिस्फाय केल्या वेक्टर स्पेसच्या आणि मग लास्टला क्लिअर केलं की डब्ल्यू हा त्याचा कसा सबस्पेस आहे. ह्या 2 बिइंग अ सबसेट ह्या तुम्हाला 2 चेक करावं लागतील. आणि ह्या प्रूव्ह करत असताना तुम्ही 2 कंडिशन वापरल्यात. इथे स्केलर मल्टिप्लिकेशन क्लोजची वापरली आणि तुम्हाला C1 साठी ती ॲडिशन क्लोज देणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही फक्त क्लोजर प्रॉपर्टीज चेक केली दोन्ही पण. ॲडिशन क्लोज आणि स्केलर मल्टिप्लिकेशन क्लोज या दोन्ही पण चेक केल्या, तर तुम्हाला ऑटोमॅटिक तुमचा जो सबसेट असेल तो काय असेल? वेक्टर स्पेस म्हणजेच सबसेट असेल. या रिझल्टमध्ये काही अडचण असेल तर चॅटमध्ये मेन्शन करा इमिजिएट. 2 मिनिटं वेळ देतो तुम्हाला इफ यू हॅव एनी डिफिकल्टी. मेन्शन इन चॅट. Is there any difficulty in this result? Gajanan Yadav says no difficulty. Anybody else? किती लोक आहेत आज? आज जरा लेक्चरचा टाइम बदलल्यामुळं मला जर बाहेर काम होतं म्हणून लेक्चर लवकर घेतलं आज. 33च आहेत. म्हणजे 10-12 ॲब्सेंट आहेत. पाहिलं नाही काही मेसेज त्यांनी. असं मी हे पुन्हा व्हिडिओ लिंक शेअर करणारच आहेत. पाहतील. तर या ठिकाणी काही अडचण असू नये या स्लाईडवरती, कारण सबग्रुप, सबरिंग यामध्ये आपण हे पाहिलेलंच आहे. पुन्हा रिपीट करतो की तुम्हाला एखादा नॉन एम्प्टी सबसेट वेक्टर स्पेस म्हणजे सबस्पेस दाखवायचा असेल तर तुम्ही फक्त C1 आणि C2 चेक करू शकता. ओन्ली C1, C2 यू नीड टू चेक. आणि जर C1, C2 होल्ड होत असेल तर 10 कंडिशन आपोआप होल्ड होतं. 10 मध्ये 2 दिलेल्याच आहेत. 10 मध्ये 2 कंडिशन दिलेल्याच आहेत. अटेंडन्स राहिले का यश पांडे? उशिरा जॉईन झाले का लेक्चरला? 33 म्हणजे 32च मुलं आहेत आज लेक्चरमध्ये. हा ठीक आहे, आपण काय करूया त्याच्यावर एक्झाम्पल डिस्कस करूयात आता. काय रिमार्क दिलेत सुरुवातीला, त्या रिमार्क पाहूयात.
आता वरच्या थेरममध्ये काय करता येईल तुम्हाला, ह्या 2 कंडिशन ज्या होत्या दिलेल्या, कोणत्या, की W1 प्लस W2 आणि दुसरी K इंटू W1. त्या दोघांना एकत्र करता येईल का? तर एकत्र करता येईल. म्हणजे ॲडिशन पण तिथं साध्य व्हावं आणि स्केलर मल्टिप्लिकेशन साध्य व्हावं. तर त्या 2 कंडिशन याप्रमाणे केल्यात. एकाच कंडिशनमध्ये 2 कंडिशन दाखवता येतील. म्हणजे तुम्हाला इक्विव्हॅलंट स्टेटमेंट असं म्हणता येईल. आता हे तर वरच्यासारखंच आहे. इट इज इफ अँड ओन्ली इफ इट इज क्लोज अंडर ॲडिशन अँड क्लोज अंडर स्केलर मल्टिप्लिकेशन ऑर एल्स वन कॅन से, ही एक कंडिशन काय सांगते, आता अल्फा इंटू W1 हे दाखवणं म्हणजे W2ची किंमत तुम्ही 0 घ्या किंवा बीटाची किंमत 0 घ्या. स्केलर मल्टिप्लिकेशन क्लोज दाखवल्यासारखंच आहे. म्हणजे C1 C2 दाखवल्यासारखंच आहे आणि दोघांची ॲडिशन करणं म्हणजे वेक्टर ॲडिशन केल्यासारखंच आहे. तर बऱ्याच वेळा ही सुद्धा वापरलेली आहे. दिस कंडिशन इज ऑल्सो 2 वेगवेगळ्या दाखवण्याऐवजी ही कंडिशन सुद्धा दाखवलेली आहे. तुम्ही ठरवायचं किंवा मग सेपरेट 2 दाखवा. ॲडिशन क्लोज वेगळी दाखवा, स्केलर मल्टिप्लिकेशन क्लोज वेगळी दाखवा. कंबाईन करायचं असेल तर याप्रमाणे. तर ह्या 2 रिमार्क आहेत. ही पहिल्यासारखीच आहेत. एखादा नॉन एम्प्टी सबसेट of vector space V is said to be subspace of V if and only if it is closed under addition and closed under scalar multiplication. Other equivalent statement for that is a non-empty subset W of vector space V is subspace of V if and only if W1, W2 are the elements in W and any two scalars alpha and beta. One must have alpha W1 plus beta W2 in the जो सबसेट दाखवायचा त्या W मध्ये असावेत. तर हायलाइट केलं मी त्याला. तो कोण आहे? म्हणजे वरच्या थेरममध्ये त्याचं इक्विव्हॅलंट स्टेटमेंट आहेत दोन्ही पण. दोन्ही स्टेटमेंटचे इक्विव्हॅलंट स्टेटमेंट आहेत आणि 2 एक्झाम्पल दिलेत समजा इथे. आता हे दुसरं प्रूव्ह करू आपण. इथं पहिलं तर ट्रिव्हियलच आहे. जसं ग्रुपमध्ये आयडेंटिटी, सिंगल आयडेंटिटी हा सबग्रुप म्हणत होतो, तसं वेक्टर स्पेसमध्ये पण काय असेल, ज्याच्यामध्ये हा एकच ऑब्जेक्ट आहे आणि तो स्वतः समजा, हे ट्रिव्हियल सबस्पेस आहेत त्याचे. हा प्रॉपर सबसेट आहे. प्रॉपर म्हणजे काय, त्याच्यापेक्षा जास्त एलिमेंट आहेत त्यामध्ये, असं अशा प्रकारे आपण असं म्हणू. व्हीचे हे 2 ट्रिव्हियल सबसेट आहेत, जे नेहमी काय असतात, सबसेट्स असतात. त्यांना आपण ट्रिव्हियल सबसेट्स म्हणतो. आता हे एक्झाम्पल मी व्हाईट बोर्ड शेअर करतो किंवा दुसरं शेअर करतो इथे तुम्हाला, त्यामध्ये दिसेल. हे एक्झाम्पल पाहून घ्या. तिकडे लिहायचं आपल्याला. एक्झाम्पल पाहून घ्या. म्हणजे वेक्टर स्पेस काय आहे, 2x2 एंट्रीज आहेत आणि त्याचा सबसेट काय आहे, फक्त डायगोनल एलिमेंट्स आहेत. मग त्याच्यावर 10 कंडिशन दाखवत बसायचे नाही आपण. आपल्याला हा वेक्टर स्पेस माहीत आहे ना, तर याचा सबसेट कसा वेक्टर स्पेस राहील त्यासाठी फक्त 2च कंडिशन तपासायच्या. तर मी तुम्हाला आपण बोर्ड शेअर करतो इथे मी. पूर्ण कॉम्प्युटर स्क्रीनवर शेअर करतो म्हणजे हां, हे बोर्ड दिसतंय सर्वांना? ते पहिलेच इरेज करतो आता. ते जर्नल सॉफ्टवेअर आहे. त्याच्यामध्ये आपण लिहून तुम्हाला शेअर करू शकतो. त्याच्यासाठी एक टॅब लागतं. त्या टॅबवर लिहिलं तर दिसतंय. माऊसने लिहिणं अवघड होतंय आणि नवीन आहे त्यामुळे एखाद्या बोर्डसारखी हँडरायटिंग इथे येणार नाही. ठीक आहे, असं पण जसं लिहिलं वर्गासारखं होणार नाही, पण लिहिल्याची फिलिंग तुम्हाला दिसेल वर्गात पण लिहिल्यासारखं. ठीक आहे. आता व्ही हा काय होता? तर पेन सिलेक्ट करू मला. थोडा मोठा घेतो डॉट. स्क्रीन दिसते ना सर्वांना ही? स्क्रीन दिसते? ओके. तर मी इथं व्ही लिहितो. काय आहे ते? व्हॉट इज व्ही? व्ही होता सेट ऑफ ऑल 2x2 matrix. This can be extended for n by n also with real entries. असा 2x2 मॅट्रिक्स ज्याचे एंट्रीज रिअल असेल आणि याचं फीड हे काय आहे? फीड रिअल नंबरचं मेन्शन केलं तर आपण रिअल नंबरच सांगतो स्पीड त्याची. आणि डब्ल्यू हा काय? डब्ल्यू याचा सबसेट आहे, पण थोडंसं चेंज केलं की याच्या सबसेटमध्ये जे नॉन डायगोनल 0 आहेत तेच घ्यायचे.
such that A, B in R. ठीक आहे, W दिसला असेल सर्वांना. आता आपल्याला तो नॉन एम्प्टी दाखवायचा अगोदर. We want to verify that it is non empty. So to show non empty, what is zero element of this V? या zero element कोण आहे V चा? The zero element of V is the 0 2 by 2 matrix. हा वेक्टर स्पेस आपण डिस्कस केलेला अगोदर. आता हा झिरो वेक्टर W चा आहे का? W मध्ये जाण्याची काय कंडिशन आहे? नॉन डायगोनल झिरो असावेत. W मध्ये जाण्याची कंडिशन काय आहे? नॉन डायगोनल झिरो असावेत. आणि जर नॉन डायगोनल झिरो असतील, तर तो आपण W मध्ये आहे असं म्हणू शकतो. हे पहा, हे दोन नॉन हा एक आणि हा एक, हे दोघे झिरो आहेत. इथं काही का असेना, इथं रिअल नंबर असं ही कंडिशन आहे, रिअल नंबर झिरो आहे. सो दिस एम्प्लाइज W रिकामा नाही. W is non-empty subset. आता प्रॅक्टिस झाल्यानंतर हँडरायटिंग चांगलं याच्यामध्ये. ठीक आहे. आता आपल्याला C1 C2 कंडिशन दाखवायची. अशा प्रकारचे दोन ऑब्जेक्ट घ्यायचे याच्यामध्ये. तर मी आता W आणि WT असं न घेता मॅट्रिक्स आहे, मॅट्रिक्स आपण कॅपिटल लेटरने दाखवतो. मी एक मॅट्रिक्स असा घेतो, A B 0 0, आणि दुसरा मॅट्रिक्स असा घेतो W मधला, दुसरा B मॅट्रिक्स असा घेतो C D, आणि नॉन डायगोनल आपल्याला काय करायचे? 0 घ्यायचे. आणि एखादा स्केलर अल्फा, या दोन कंडिशन दाखवला. मी कंडिशन एकत्र करून बी दाखवू शकता, काय अडचण नाही याच्यामध्ये. सो व्हॉट इज ॲडिशन? वन कॅन, आतापर्यंत तुम्ही सोडवलंय असेल कदाचित ते. A प्लस बी, ए प्लस बी काय येतं डायरेक्ट ॲड करतोय तुम्ही. इट इज A प्लस सी 0 प्लस 0, 0 प्लस 0 आणि B प्लस डी. तर आहे का त्या पॅटर्न प्रमाणे? डब्ल्यूच्या पॅटर्न प्रमाणे आहे, म्हणजे बिलॉंग्स टू W. नॉन डायगोनल 0 असावे, डायगोनलला रिअल नंबर. सो दिस इज ट्रू फॉर ऑल A, B लिहायचं इथं. दिस इज ट्रू फॉर ऑल A, B इन W. सो ॲडिशन इज क्लोज, म्हणजे C1 होल्ड होते इथं. C1 होल्ड्स. C1 या ठिकाणी होल्ड झाला. नंतर स्केलर घ्यायचा आणि अल्फा इंटू ए घ्यायचा. तर इथं काय येईल? हा स्केलरने मल्टिप्लाय केला तुम्ही, अल्फा A 0 0 B, तर हे मल्टिप्लिकेशन येते अल्फा इंटू ए, अल्फा इंटू 0, अल्फा इंटू 0 आणि अल्फा इंटू बी. आणि याचा पॅटर्न W सारखाच आहे. दिस ऑल्सो लुक लाइक W. So for every scalar alpha and for every A in A, this statement holds. म्हणजे इथं C2 होल्ड होतोय आणि इथं C1 होल्ड होतोय. मग हा नॉन एम्प्टी सबसेट C1 C2 होल्ड होत असेल तर तो सबसेट काय असतो? That subset is vector space, सबस्पेस. तर अशा प्रकारचे एक्झाम्पल केले तिथे. पुढचं एक्झाम्पल आपण काय ते PDF. We'll see next example. या इथंच लिहू त्यासाठी. आता ते दुसरं एक्झाम्पल झालं, तर या एक्झाम्पल बद्दल थोडं डिस्कस करायचं. काय म्हणता येईल आपल्याला इथे? सांगा, कोणत्या चॅट बॉक्स मध्ये मेन्शन करा. चॅट बॉक्स मध्ये मेन्शन करा कोणतरी की हा. आता इथं V काय? रिअल व्हॅल्यूड फंक्शन डिफाइन ऑन क्लोज इंटरवल, म्हणजे V इज it is collection of all functions which are defined from unit interval to real number. फंक्शन स्पेस फक्त A B ऐवजी 0-1 इंटरवल दिलाय आणि फीड त्याची R आहे. F is R. And this is the set W.
तर याचा आन्सर कॉमेंटमध्ये टाका मला, हा सबसेट असेल किंवा नाही. हा तर याचा सबसेट आहे. हा याचा सबसेट आहे. गजानन यादव says it is subspace. दुसरा आणखी गजानन यादव हा सबस्पेस नाही आहे. पाहूयात आपण. इट इज नॉट अ सबस्पेस. हाऊ इट इज नॉट सबस्पेस विल सी. आता आपण या ठिकाणी 0 आहे का मला सांगा आधी. 0 फंक्शन म्हणजे काय असतो? 0 ऑफ x इज इक्वल टू 0 फॉर एव्हरी x इन क्लोज इंटरवल 0, 1. हा या ठिकाणी आहे का सांगा मला. म्हणजे व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ 0 ऑफ c? As per the rule, C is in close interval 0, 1. C is in close interval 0, 1. So 0 of c has to be 0. I का greater than 0 हा? It is equal to 0, not greater than 0. म्हणजे तो रिकामा असणार नाही. रिकामा म्हणजे प्रथमतः 0 म्हणजे ॲडिटिव्ह आयडेंटिटीज नाही तिथे. ॲडिटिव्ह आयडेंटिटी नाही म्हटल्यानंतर ॲडिटिव्ह आयडेंटिटी नाही म्हटल्यानंतर पुढे जायची गरज नाही. तरी पण आणखी एक कंडिशन पाहू आपण. समजा एखादं फंक्शन या सेटमध्ये आहे असं आपण म्हटलं, की एखादा यामध्ये या डब्ल्यूमध्ये कोणतरी आहे. या डब्ल्यूमध्ये मी म्हटलं, की एफ त्या ठिकाणी आहे. म्हणजे एफ ऑफ सी ग्रेटर दॅन 0 आहे. मग मी -1 नी त्याला मल्टिप्लाय केलं. तर हा त्या ठिकाणी असेल का? असणार नाही. एफ ऑफ सी पॉझिटिव्ह असेल तर -1 इंटू एफ ऑफ सी काय असेल? निगेटिव्ह असेल. म्हणजे स्केलर मल्टिप्लिकेशन सुद्धा क्लोज नाही. ठीक आहे. 2 पॉझिटिव्ह टर्मची बेरीज पॉझिटिव्ह येईल. मग स्केलरच्या बाबतीत तसं होत नाही. जेव्हा तुमचा स्केलर हा निगेटिव्ह असेल, त्यावेळेस स्केलर मल्टिप्लिकेशन क्लोज होणार नाही. समजा याला कदाचित असं इथं दिलं, की ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू कंडिशन ॲड केली तर या ठिकाणी. या ठिकाणी ग्रेटर दॅन इक्वल टू ॲड केली म्हणजे 0 त्या ठिकाणी आला. 0 त्या ठिकाणी आला तर मग पुढची ही कंडिशन ओव्हर होणार आणि त्यासाठी मी सांगितलं, की स्केलर मल्टिप्लिकेशन इथं क्लोज नाही. ॲडिशनच्या बाबतीत प्रॉब्लेम येणार नाही. इव्हन ॲडिटिव्ह इन्व्हर्स सुद्धा तिथं नाही आहे. पण आपल्याला C1, C2च्याच भाषेत विचार करायचा. स्केलर मल्टिप्लिकेशन क्लोज इथं येणार नाही. 0 या ठिकाणी येणार नाही. तर त्या एक्झाम्पलमध्ये बी काही अडचण असू नये. नंतर लिहून काढा तुम्ही. फक्त याचं ॲन्सर काय करायचंय? इट इज नो सबस्पेस एवढं लिहायचं आणि रिझन द्यायचं का नाहीये. त्या ठिकाणी 0 नाहीये. त्या ठिकाणी स्केलर मल्टिप्लिकेशन क्लोज नाही. हे 2 रिझन दिले तरी तिथं सफिशियंट आहे. का नाही एवढं जरी नाही असं दाखवणं सोपं आहे. आहे असं दाखवणं म्हणजे तुम्हाला 10 कंडिशन किंवा सबसेटसाठी या 2 कंडिशन तर तुम्हाला चेक करावं लागतं. इथं कदाचित ग्रेटर दॅन इक्वल टू राहू शकतं. इक्वल टू 0 असेल तर मग कदाचित विचार करावा लागेल त्याच्यावर काय. आपण बघू पुढचं एक्झाम्पल काय आहे. काही अडचण नसावी या एक्झाम्पलमध्ये. चला आहेत आपल्याकडे 10 मिनिटं अजून. हां, आता इथं पहा सी ऐवजी हाफ घेतला. आता इथं विचार करा थोडा आणि सांगा मला काय म्हणता येईल याच्याबद्दल. जस्ट थिंक. इथं व्ही अगोदरचाच आहे. मी व्ही वरती लिहितो ॲटलीस्ट सोल्युशनमध्ये लिहिताना. माऊस पळतो इकडे-तिकडे. ठीक आहे. इथं who is V? Your V is again a function space, real valued function. Instead of a comma b, it is defined on 0, 1. ज्याचं जे फंक्शन क्लोज इंटरव्हल 0 डिफाईन केलं ज्याचं कोडोमेन रिअल नंबर आहे ते फंक्शन्स. फील्ड प्रत्येक वेळेस रिअल नंबरच असते. आणि डब्ल्यू हा काय आहे? डब्ल्यू ह्याच व्हीचे फंक्शन की एफ ऑफ हाफ पाहिलं आपण तर एफ ऑफ हाफ काय आहे? 0 आहे. तर याचा आन्सर येस आहे. दिस इज सबस्पेस. येस असावं आपण चेक करून पाहूयात किंवा नसेल तर मग इट्स आन्सर इज येस. येस इट इज सबस्पेस. आणि जस्टिफिकेशनसाठी मग काय करणार आपण? 2 फंक्शन घेणार. आधी 0 आहे का त्या ठिकाणी पाहू. सिन्स 0 ऑफ x इज इक्वल टू 0
for every x in whatever domain you have given, implies 0 of half become 0 because half is also part of 0, 1. So in this way, 0 belongs to W. That is, W is non-empty subset of V. W is non-empty subset of V. Then nextly, what we want to show? We want to show addition clause, scalar multiplication clause. So for that, you take for any two functions, कुठले W मधले, आणि any scalar in field F. Field F is a real number. We need to check conditions C1 and C2. So F plus G W मध्ये केव्हा राहील? F plus G W मध्ये केव्हा राहील? जर F plus G ची इमेज हाफला काय असेल? 0 असेल. आता फंक्शन स्पेसच्या ॲडिशनच्या डेफिनेशन प्रमाणे आपण याला f of x plus g of x असं लिहितो. तर इथे x तुमचा काय आहे? हाफ आहे. त्या ठिकाणी g आहे. आणि f w मधला आहे. f w मधला म्हणजे f of हाफ काय येईल? f हा w मधला आहे म्हणजे f of हाफ हा 0 यायला पाहिजे. तसं g हा w मधला आहे म्हणजे g of हाफ पण 0 यायला पाहिजे आणि 0 प्लस 0. म्हणजे अशा प्रकारे आपण दाखवले की f प्लस g ऑफ हाफ आपण काढला तर तोही 0 येतो. म्हणजे f आणि g wचा असेल तर f प्लस g पण काय झाला? wचा. सच दॅट कंडिशन ही त्या सेटमध्ये जाण्याची कंडिशन तपासायची. सच दॅट कंडिशन तपासायची. दुसरं काही नाही. आणि स्केलर मल्टिप्लिकेशनचंही तसंच आहे. आता आपल्याला अल्फा इंटू एफ ऑफ एक्स आपण डिफाईन कसं करतो आपल्याला माहिती आहे. फक्त एक्सची किंमत हाफ घ्यायची. अल्फा इंटू एफ ऑफ एक्स आपण डिफाईन करतो. अल्फा जस्ट मल्टिप्लाय टू द रियल नंबर एफ ऑफ एक्स. हियर एफ ऑफ एक्स इज एफ ऑफ हाफ. आणि बिकॉज ऑफ एफ इज इन डब्ल्यू, एफ ऑफ हाफ हॅज टू बी 0. आणि अल्फा इंटू 0 आपण वेक्टर स्पेसमध्ये पाहिले ते काय 0 आहे. सो अशा प्रकारे अल्फा इंटू एफ ऑफ हाफची इमेज सुद्धा 0 येते. म्हणजे C2 पण होल्ड होतोय. W हा नॉन एम्प्टी आहे. W हा नॉन एम्प्टी आहे. W मध्ये C1 कंडिशन होल्ड होते. W मध्ये C2 कंडिशन होल्ड होते. तर मग तुम्ही असं क्लिअरली म्हणू शकता की हा काय त्याचा सबस्पेस. सो इन दिस वे W is subspace. आता एखादा हाफ ऐवजी C घेईल, 1/3 घेईल, एनी नंबर बिटवीन 0 1. सो मेनी एक्झाम्पल्स वी कॅन कन्स्ट्रक्ट. ते जर मी इथं लेस दॅन 0 केलं असं त्याबद्दल सांगा. आता इफ आय कन्सिडर इट एज लेस दॅन 0. In the similar case as the example 3, 0 doesn't belong to there. And if you multiply by negative number -1 into f, it becomes positive, will not here. म्हणजे इथं सुद्धा सेम कंडिशन होणार नाही. लेस दॅन इक्वल टू जर आलं समजा तर सिमिलर एक्झाम्पल वी कॅन कन्स्ट्रक्ट फॉर W. माउस पाहतोय. ठीक आहे. माउस ठीक आहे. So if W is your like this, f belongs to V, वरती बघा, f belongs to V, आणि f of C घ्या किंवा 1/3 घ्या, कोणताही घ्या. C हा 0 1 मधलाच असेल. हा लेस दॅन 0 म्हणू शकतो कोणी, कोणी लेस दॅन इक्वल टू 0 म्हणू शकतो. जर 0 आहे त्या ठिकाणी दाखवत असेल तर लेस दॅन ऑर इक्वल टू ऑर मध्ये आपलं मॅथमॅटिकल लॉजिक वापरू शकतो आपण. लेस ऑर तर दोघांपैकी एक जरी स्टेटमेंट ट्रू असेल तर ते ट्रू असतं. म्हणून इक्वल टू टाकलं तर 0 एक्झिस्ट होईल तिथं. इक्वल टू नसेल तर 0 एक्झिस्ट होणार नाही. इथे सुद्धा दोन कंडिशन होणार नाही. जर तुम्ही -1 घेतला आणि f त्यामध्ये घेतला म्हणजे f त्यामधले आहे, तर यांचं जर आपण पाहायला गेलो तर ते काय येतं पाहू आपण. f ऑफ C निगेटिव्ह आहे आणि -1 ने मल्टिप्लाय केलं तर f ऑफ C काय येतो? पॉझिटिव्ह येतो. आणि पॉझिटिव्ह आला तर तो या ठिकाणी नसतो. तर इथे या कंडिशनमध्ये सुद्धा तो सबस्पेस राहत नाही. इक्वल टूला राहतो फक्त. इक्वल टूला फक्त अशी कोणताही नंबर असा तुमच्या एफच्या डोमेनचा सेटमधला. डोमेन सेट इथं क्लोज इंटरव्हल 0 1 आहे. त्या 3-4 एक्झाम्पलमध्ये सबस्पेसच्या काही अडचण असून आपल्याला आणखी एक्झाम्पल डिस्कस करायचे आहेत. आपल्याकडे 4 मिनिटं आहेत आणखी. तत्पूर्वी तुमच्या काही अडचणी असेल त्या चर्चा कराव्या लागतील. व्हिडिओ ऑन करा सर्वांनी. पुढं एक एखादा एक्झाम्पल पाहतो मी. ठीक आहे, नाही आहे. 4च एक्झाम्पल आहेत. Put on your video and if you have any difficulty, please discuss. आणखी सबस्पेसचे आपण एक्झाम्पल पाहणार आहोत. 33 म्हणजे जवळपास 9-10 लोक ॲब्सेंट आहेत. व्हॉट्सअप पाहत नाहीत वाटतं.
चार्टमध्ये मेन्शन करा काय आपण आज काय डिस्कस केलंय सबस्पेस. सबस्पेस ही सिंपल कन्सेप्ट आहे. नवीन काय असं नाही. वेक्टर स्पेसच आहे तो फक्त सबसेट आहे. आणि जे ऑपरेशन्स व्हीवरती असतात तेच ऑपरेशन म्हणजे ॲडिशन तिकडे कॉम्पोनंट वाईज की तिकडे मनाने वेगळी करायची नाही. जे कॅपिटल व्हीवरती जे ऑपरेशन आहे तेच ऑपरेशन काय असेल सबसेटवरती असेल. आणि असंही करायचं नाही की सेटची फीड म्हणजे व्हीची फीड जी आहे त्याच्यापेक्षा वेगळी सबसेटची घ्यायची. व्हीला जी फीड असेल हे 2 बेसिक गोष्टी महत्त्वाच्या आहेत. व्हीला जी फीड असेल तीच फीड सबसेटला असेल. ऑपरेशन व्हीचे जसे असतील तसेच ऑपरेशन ॲज ऑफ म्हणजे आपण जसं सबग्रुपला म्हणजे ग्रुपला स्टार केलं आणि सबग्रुपला वेगळं केलं असं नाही. आरती नागपुडे बोला तुम्ही हँड रेज केलाय. बोला. कुठे गेले हात वर करून? नागमोडे, रोल नंबर 83. ठीक आहे. आता जे ॲब्सेंट असतील ते हे रेकॉर्डेड व्हर्जन पाहतील. आणि जे तुम्हाला प्रॉब्लेम येतो त्याची प्रॅक्टिस करा. नाहीतर तुम्ही काहीच प्रॅक्टिस केली नाही तर पुढे थेरी समजायला अडचण येईल. कोणाला काही डिफिकल्टी नाहीये. याच्यावरती एक्झाम्पल सर्च करा नेटवरती. तुम्ही अजून एक्झाम्पलची प्रॅक्टिस करू शकता. आणि दररोजच्या दररोज व्हिडिओ पाहून नोट्स काढा. म्हणजे तुम्हाला आयत्या वेळेस लोड येणार नाही. नोट्स काढले तर आणखी समजेल. नाहीतर आपल्याला सवय आहे कोणतरी वर्गातलं लिहितं आणि आपण त्याची छोटी झेरॉक्स काढतो. कदाचित ह्या सेमिस्टरमध्ये तुम्ही एकमेकाला भेटू पण शकणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या नोट्स लिहून काढा. पी-डी-एफ मी शेअर करणार आहे. पण पी-डी-एफमध्ये पुस्तकामध्ये काय असते बऱ्याचशा स्टेप्स स्किप केलेल्या असतात. ह्या सांगता नाही आलेल्या असतात समजा. त्यामुळं 40 मिनिटापैकी आपण 30 ते 35 मिनिटं शिकवतोय. तेवढ्या वेळात जेवढं काय होईल ते व्हिडिओ पाहून तुम्ही नोट्स काढा. म्हणजे त्या दिवशीचं आणखी क्लिअर होईल, ज्या त्या दिवशी केलंय. असं नाही की मॅथ्सचे दररोज 2 क्लास आहे, मॅथ्सचा एकच आहे. फिजिक्सचंही तसंच आहे. फिजिक्सचं तुम्हाला नोट्स प्रोव्हाईड करतात वाटतं आणि केमिस्ट्रीचं असेल, कॉम्प्युटर सायन्स असेल, त्याचे तुम्हाला नोट्स मिळतील. पण तुम्ही मॅथमॅटिक्सचं मात्र लिहिल्याशिवाय पर्याय नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. सांगितलेले प्रॉब्लेम सोडवले जो सोडवत असेल त्याला ते समजेल काय चाललंय ते. नाहीतर मग 10 दिवस झाले काहीच केलं नाही, आज आला तर मग ते पुन्हा सगळं काला बाईस बरोबर असं होतं नंतर. म्हणजे इंटरलिंक गोष्टी आहेत इथे.